गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. सद्गुरूंच्या चरणाशी वंदन करून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा म्हणजे आपले सद्गुरूच काय आहेत? ब्रह्मा आहेत. आपले सद्गुरूच विष्णू आहेत. आपले सद्गुरूच महेश आहेत. म्हणजेच सत्व रज तम ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा रजोगुणे, विष्णू सत्वगुणे आणि महादेव तमोगुणे. ह्या तिघांच्याही पलीकडे जो परब्रह्म आहे, जो परब्रह्म आहे, ब्रह्माच्याही पलीकडे परब्रह्म, तो आपला सद्गुरु, तो आपला दत्तगुरु. गुरुदेव दत्त ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. सत्व रज आणि तम याच्याही पलीकडची शक्ती, जी निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप आहे, तिला म्हणायचं दत्त. आणि या सगळ्या शक्ती आहेत, या सगळ्या शक्ती आहेत. जर तुम्ही फक्त विष्णूचे मी फक्त विष्णूलाच मानतो आणि शिवाला मानत नाही, असे काही लोक आहेत या जगात की जे फक्त म्हसोबालाच मानतात, बिरोबाला मानत नाहीत. जे फक्त काळूबाई माझ्या अंगात येते, बाबा माझ्या फक्त काळूबाई अंगात येते, बाकी गुरुदेव दत्त शिवशंभोशी मला काही घेणं देणं नाही, असे पण लोक तुम्हाला पाहायला भेटतील. बघ, ते चुकीचे आहेत का? हो, ते अजून साधनेच्या निम्न स्तरात आहेत. साधनेच्या निम्न स्तरात आहेत, खाली आहेत ते अजून. त्यांना अजून कळलेलंच नाही काय? सबका मालिक एक, चराचरात परमेश्वर, गण गण गणात बोते. मग मला तुम्ही सांगा, काळूबाईला नवस केला, शेवटी येणार कुठे? येणार कुठे? परब्रह्मा जवळच येणार आहे. परब्रह्म त्रिगुणात्मक शक्ती. म्हसोबाला नवस केला, येणार कुठे? गुरुदेव दत्त जवळ येणार आहे. म्हणजे ही इज द सन अँड वी आर द रेज. आपण सगळे त्याचे किरण आहोत आणि तो मध्ये सूर्य आहे, जो अगाध अनंत अथांग, आणि म्हणूनच त्याला परम ब्रह्म म्हटलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु सच्चित आनंद. असे हे आपले सद्गुरु असतात, जे आपल्याला रस्ता दाखवतात, जे आपल्याला साधनेच्या मार्गावर लावतात, साधनेचा मार्ग आपल्याला शिकवतात. मग मी पण तुम्हाला इथे शिकवतोय. मी तुमचा सद्गुरु झालो का? अजिबात नाही. तुमच्या महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवैवर लिहून ठेवा, मी कोणाचाही गुरु नाही, कोणीही माझा शिष्य नाही, पण मी माझ्या सद्गुरूचा एक प्रामाणिक शिष्य आहे. आणि माझ्या गुरुचं जे मिशन आहे आत्मोन्नती आणि विश्वशांती, मी आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्वशांतीसाठी ही जागृती मोहीम सुरू केलेली आहे. आय एम नॉट अ सद्गुरू, आय एम अ टीचर. मेक इट क्लिअर, मेक इट व्हेरी क्लिअर. जसं तुम्हाला गणिताच्या शिक्षकांनी गणित शिकवलं, जसं तुम्हाला इतिहासाच्या शिक्षकांनी इतिहास शिकवला, जसं तुम्हाला मराठीच्या शिक्षकांनी मराठी शिकवलं, तसं मी तुम्हाला काय शिकवतो? महर्षी पतंजली क्रियायोग किंवा ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया किंवा महर्षी पतंजली कुंडलिनी क्रियायोग. व्यंकटेश तिघ नाव सेम आहेत का रे? काय फरक आहे? एनीबडी? हा, ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करणं म्हणजेच महर्षी पतंजली क्रियायोग करणं. महर्षी पतंजली क्रियायोग, ब्रह्म इथं येऊन आपण जी क्रिया करतो तिला म्हणायचं ब्रह्मक्रिया, आणि जे ऐकतो त्याला म्हणायचं ब्रह्मज्ञान. मग ब्रह्मज्ञानाने युक्त तुम्ही ब्रह्मक्रिया केली म्हणजे काय केलं? महर्षी पतंजली क्रियायोग केला. मग आता महर्षी पतंजली म्हणजे गौतम बुद्धांच्या जन्माच्या आधी 2000 वर्ष त्यांनी अष्टांग योग नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात हे ज्ञान प्रतिपादित केलं, त्याच्यात हे ह्या क्रियायोगाचं वर्णन केलं.
म्हणून याला नाव दिलं महर्षी पतंजली क्रियायोग. मग महर्षी पतंजली कुंडलिनी क्रियायोग काय आहे, याच नाव ते आहे. आता कुंडलिनी का जोडलं, कारण हा जो क्रियायोग आहे, हा क्रियायोग कुंडलिनी जागृतीचा मार्ग आहे. मग कुंडलिनी म्हणजे काय, कुंडलिनी म्हणजे लाईफ फोर्स एनर्जी जी तुमच्या माध्यमातून कार्य करते. मग तुमची कुंडलिनी झोपलेली आहे का, ते कुत्र आहे हा इथं रस्त्यावर फिरणारा कुत्र, त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतोय, मग ते कुत्र जिवंत आहे का मेलेलं आहे? जर भुंकल्याचा आवाज येतोय तर तुम्ही काय म्हणणार, जिवंत आहे. मग मेल्यानंतर ते भुंकेल का, नाही. मग मेल्यानंतर त्याची चेतना, त्याची लाईफ फोर्स एनर्जी ती गेली. मग आता त्याच्यामध्ये लाईफ फोर्स एनर्जी आहे की नाहीये, ज्या अर्थी ते भुंकतय त्या अर्थी त्याच्या आत लाईफ फोर्स एनर्जी आहे, येस ऑर नो? मग ही लाईफ फोर्स एनर्जी झोपलेली की जागी आहे? जो उत्तर देईल त्याला बक्षीस. प्रश्न नीट कळला का, नाही? सुरुवातीपासून सुरुवात करू. आपल्या आत एनर्जी आहे की नाहीये? एनर्जी नसेल तर आपण आपल्याला काय म्हणतो, मृत म्हणतो, बरोबर? अगदी झोपेत सुद्धा आपण झोपलेल्या माणसाला मृत घोषित करू नाही शकत. कारण काय, त्याचा श्वासोच्छ्वास चालू असतो, त्याचे हृदयाचे ठोके चालू असतात, त्याचे डोळे हालत असतात, पापण्या हालत असतात, म्हणजे तो झोपलेला आहे, येस ऑर नो? विषय समजला? मग ही जी लाईफ फोर्स एनर्जी आहे, ही जी जीवनशक्ती आहे, ही तुमच्यात आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. रस्त्यावर मी उदाहरण दिलं की कुत्र भुंकतय, त्या भुंकणाऱ्या कुत्र्याचं ते ज्या अर्थी भुंकतय त्या अर्थी ते जिवंत आहे, येस ऑर नो? मग ते जिवंत आहे, मग त्याची कुंडलिनी शक्ती जागृत आहे की मेलेली आहे, का झोपलेली, सॉरी मेलेली नाही, जागृत आहे की झोपलेली आहे? मग आपल्याला आपल्या कुंडलिनी शक्ती जागृत का करावी लागते? दिस इज माय क्वेश्चन. जसं आपला श्वास चालू आहे पण त्या श्वासाच्या प्रती आपण जागृत नाही, तसंच कुंडलिनी शक्ती आहे. व्हेरी गुड, खूपच छान, खूपच छान, खूप छान, अतिशय परफेक्ट उत्तर दिलेलं आहे व्यंकटेशने. काय, आता नीट एक्सप्लेन कर, सगळ्यांना समजेल असं. आपण जसं सरांनी सांगितलं की महर्षी पतंजली क्रियायोग रत्न आपण क्रियायोग करतो. आपण इथं क्रियायोग करणं म्हणजे काय तर, आणि अखंड नामस्मरण पसरू नको इकडे तिकडे, बी स्पेसिफिक, बी स्पेसिफिक. मी जो प्रश्न विचारला तो त्याच उत्तर आलं पाहिजे. तू पहिल्यांदा बरोबर बोलत होता, दुसऱ्यांदा पार गेला. जसं आपला श्वास चालू आहे पण श्वासाच्या प्रती आपण जागृत नाहीये, तर श्वासाच्या प्रती अवेअर असणं, त्याचप्रमाणे कुंडलिनी शक्ती देखील आपल्यात आहे, जागृत आहे, पण तिच्या प्रती आपण सजग असणं गरजेचं आहे. याला नीट पॉलिश करून मी सांगतो उत्तर. तर म्हणायचा उद्देश काय आहे की आता कुत्र जिवंत आहे कारण त्याच्या आत कुंडलिनी शक्ती जागृत आहे. सगळ्यांच्या कुंडलिन्या शक्त्या जागृतच असतात, पण ज्या अर्थी आपण जिवंत आहोत त्या अर्थी आपल्यात कुंडलिनी शक्ती आहे. आणि या कुंडलिनी शक्तीचा एक प्रवासाचा स्पीड ठरलेला आहे. प्रवासाचा स्पीड म्हणजे काय, कुत्र्याने मालकाची चांगली सेवा केली, मालकाची चांगली सेवा केली, इमानदार कुत्रा म्हणून तो जगला, त्याचं आयुष्य संपून गेलं. ओके, त्याला पुढचा जन्म चांगला भेटेल की वाईट भेटेल? ऑब्विसली चांगला भेटेल. एखादा बैल आहे, आवताला जुंपला की लगेच बसून देतो. आवताला जुंपला रे, मालक त्याला मारून चालवतो, पण कधीच तो नीट चालत नाही. शेवटी मालक काय म्हणतो, याला कसायाकडे भिकून टाकला पाहिजे बुवा, बरोबर? अशा बैलाला पुढचा जन्म मिळाला, त्याला चांगला जन्म भेटेल की वाईट जन्म भेटेल? वाईटच भेटणार, कारण तो बैल आहे. बैलाने जे काम करणं अपेक्षित आहे, जे कर्म करणं अपेक्षित आहे, ते कर्म त्याने इमानदारीने केलं का? नाही. तो बशा बैल होता. म्हणजे काय, प्रोक्रास्टिनेशन होतं त्याच्याजवळ. प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय, आळशी होता. तर त्याचा जो कुंडलिनीचा जो प्रवास आहे,
त्याचा जो कुंडलीचा प्रवास आहे त्याला अपग्रेडेड जन्म नाही भेटणार, डाऊनग्रेडेड जन्म भेटेल. विषय लक्षात आला? अगदी तसंच एखादा माणूस आहे, एखाद्या माणसाने खून केले, दरोडे केले, दरोडे टाकलेत आणि स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण केलं, आणि एखाद्या माणसाने नीतीने धर्माने वागून चांगलं जीवन जगला, ओके, कोणाला अपग्रेडेड जन्म भेटेल? ऑब्विसली जो नीतीने आणि धर्माने वागला त्याला अपग्रेडेड जन्म भेटेल, आणि जो अन्यायाने वागला, पाप कर्म केले, चोऱ्या केल्या, दरोडे टाकले, त्याचं डिमोशन होणार. प्रमोशन डिमोशन समजतं की नाही? अगदी तसंच आपण 84 लक्ष योनी फिरून प्रमोट होत 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 आपल्याला मनुष्य बहुत भाग तो ये नर जन्म पावा. तुमचं म्हणजे किती गुलबकावलीचं फुल आहे लक्षात घ्या. मोठा याचा भार आहे. कशाचा? गवताचा भार आहे. ती वळई असते ना, वळई रचतात गवताची. ते पावसाळ्यात सगळं गवत कापून ठेवतात शेतकरी लोक आणि मोठी वळई रचून ठेवतात. आमच्याकडे वळई म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? वळईच म्हणतात ना. यस, तुम्हाला कळला ना विषय? हा, असं मोठं गवताचं ते रचून ठेवतात. आता त्या गवताच्या वळईमध्ये एक सुई हरवलेली आहे. काय हरवलेली आहे? सुई. ती शोधणं सोपं आहे का डिफिकल्ट? इट्स व्हेरी डिफिकल्ट. लक्षात आलं? त्याच्याही पेक्षा अवघड या पृथ्वी तलावर मनुष्य जन्म मिळणं. लक्षात घ्या. मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला. म्हणजे आता जर आपण स्वतःला मनुष्य म्हणतोय, आपण आता स्वतःला मनुष्य म्हणतोय, आज आपण या ज्ञानापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत, म्हणजे हा आपला शेवटचा जन्म आहे. आपण मुक्त होण्याच्या मोक्षाच्या अतिशय जवळ आहोत. पण इथूनही आपली एक चूक होऊ शकते. ती कोणती व्यंकटेश? एक चूक होऊ शकते आणि मोक्ष मिस होऊ शकतो. कोणती चूक? मला मोक्षच नकोय बाबा. माझी बायको चांगली आहे, पुढच्या जन्मात मला परत हीच बायको पाहिजे. 7 जन्म रिन्युअल कोणी केलंय काल? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. लक्षात घ्या, हा जन्म मृत्यूचा फेरा. तुम्हाला असं वाटतंय की 4 जानेवारी 1978 साली माझा जन्म झाला आणि आता मी 47 वर्षाचा झालो, असं जर मला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. लक्षात घ्या, त्याच्या आधी सुद्धा मी होतो, फक्त डायमेन्शन वेगळा होता. आता मी या शरीरात आहे आणि साधारण 100 वर्षानंतर या शरीरात नसणार. विषय नीट समजून घेतला पाहिजे. मग ही जी लाईफ फोर्स एनर्जी आहे, ही सामान्यतः सुप्त अवस्थेत असते. सुप्त अवस्था म्हणजे कळली का तुम्हाला? सुप्त अवस्था म्हणजे बेडूक असतो, बेडूक तो शीतकाल समाधीत जातो. जेव्हा उन्हाळा चालू होतो, दगड फोडला तर त्याच्यातून जिवंत बेडूक निघू शकतो. हे तुम्हाला माहिती? हा काही चमत्कार नाही. बेडूक शीतकाल समाधीत जातो, हे तुम्हाला माहिती की नाही माहिती? कोणाला माहिती नाही? तुला माहिती का ग? तुम्हाला माहिती का? नाही. अरे, बेडूक हा उभयचर प्राणी आहे आणि पाऊस पडला की लगेच डराव चालू होऊन जातं त्यांचं. मग ती येतात कुठून अचानक? तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल ना की बेडकांचा आवाज पाऊस पडला कीच येतो. पाऊस पडला की पहिल्या दुसऱ्या पावसातच ते डराव आपल्याला आवाज यायला लागतो. माझा प्रश्न आहे, ते अचानक आले कुठून? ते इथंच होते, शीतकाल समाधीत गेलेले होते. लक्षात घ्या, शीतकाल समाधी म्हणजे काय? शीतकाल समाधी म्हणजे जेव्हा वातावरण फेवरेबल नसतं त्यावेळेस तो बेडूक स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेतो आणि शांत पडून राहतो. आणि जेव्हा फेवरेबल वातावरण म्हणजे काय, पाऊस पडायला लागला का ती बाहेर येतात आणि मग आपल्याला आवाज येतो डराव. याला म्हणायचं बेडकाची शीतकाल समाधी. अगदी तशीच ही जी लाईफ फोर्स एनर्जी आहे, ती तिचा प्रवास चालूच आहे. आणि त्या प्रवासात तो प्रवास कसा होतो? म्हणजे अगदी मूलद्रव्य, अगदी दगड, माती, विटा म्हणजे फिजिकल निर्जीव वस्तू, चर अचर. चर म्हणजे सजीव आणि अचर म्हणजे निर्जीव. या चरात तो आहे. या शब्दाचा नीट अर्थ घ्या.
चर म्हणजे सजीवांमध्ये पण तो आहे आणि निर्जीवांमध्ये पण तो आहे. तो म्हणजे काय? लाईफ फोर्स एनर्जी. दगड दगड सुद्धा तुम्ही म्हणाल दगडाची प्रगती कशी होईल बाबा? एखादा दगड एखाद्या वेश्यालयाच्या किंवा किंवा दारूच्या बारच्या पायरीचा घटक बनतो एखादा दगड. आणि एखादा दगड त्याच्यातून रामाची मूर्ती घडवली जाते. आता तुम्ही कोणत्या दगडाला चांगला दगड म्हणणार? बरोबर आहे की नाही? विषय समजतो. म्हणजे त्या दगडाची पण प्रगती होत राहते. तो दगड पुण्यवान होतो. मग तुम्ही म्हणाल की बाकीचे जे दगड इकडे तिकडे पडलेले आहेत, या दगडांचं पुण्य कधी कधी जागृत व्हायचं? एखादा पुण्यवान मनुष्य जेव्हा त्यांच्यावरून चालतो, त्याच्या स्पर्शाने हे दगड पुनीत होतात. विषय लक्षात येतोय तुमच्या? म्हणजे असा आपण किती हजारो करोडो वर्ष आपण असे दगड होतो सगळ्यात पहिले. मग कुठल्या तरी सत्पुरुषाचा आपल्याला स्पर्श झाला, मग आपण सजीव झालो. विषय लक्षात येतोय? सजीव झाल्यानंतर आपण पहिले जलचर झालो म्हणजे मासे वगैरे, मग आपण उभयचर झालो, मग आपण सरपटणारे प्राणी झालो, मग झाड वगैरे जे हालचाल न करणारे ते झाल्यानंतर आपण वन्यजीव म्हणजे कोल्हा, लांडगा, भालू त्या सगळ्या योन्या फिरलो. आणि आणि ह्या सगळ्या प्रगती होत 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 मग आपण वन्यजीवांनंतर पाळीव प्राणी झालो. पाळीव प्राणी झाल्यानंतर म्हणजे पाळीव प्राणी कोणाला म्हणायचं? बकरी, गाय, म्हैस, बैल, आपला पाळलेला कुत्रा, हे आपण पाळतो ना यांना, मांजर. हे जेव्हा माणसाच्या सहवासात आले तेव्हा त्यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की आपण माणसासारखं व्हावं. आणि काय नियम काय? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि ही प्रगती एखाद्या वाघाला लगेच वाटत नाही की मी माणसासारखं व्हावं, कारण माणूस जनरली त्याला बंदूक घेऊनच दिसतो. येस सर नो, शिकारी. त्याच्यामुळे त्याला माणसासारखं व्हावं असं वाटत नाही. आणि म्हणून त्याला पहिले काय व्हावं असं वाटेल? अरे आपण एवढं मारून लोकांना खातो, याच्यापेक्षा न खाणारे आपण शाकाहारी प्राणी बनलं पाहिजे. शाकाहारी प्राणी बनलं पाहिजे. आणि जेव्हा तो शाकाहारी बनतो मग हरिण बनतो. किती वेळा वाघ त्याला पुन्हा खातो. आणि असा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. म्हणजे कल्पना करा की तुमचा हा प्रवास किती मोठा आहे. आणि आता आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. आणि मनुष्य जन्माचं सार्थक तेव्हाच आहे जेव्हा आपण स्वतःला ओळखतो. आणि स्वतःला ओळखतो म्हणजे काय? व्यंकटेश, तू स्वतःला ओळखलंय का? हा, सांग मग तू कोण आहेस? मी म्हणजे शरीर नसून शरीरात असणारे आत्मा. कसं पोपटासारखं उत्तर दिलं त्याने. पाठ केलेलं आहे. पण बाहेर गेला आणि तुला विचारलं तुझं नाव काय? मी व्यंकटेश शिंगळे, अध्यक्ष मदत फाउंडेशन, चाकण. मग बरोबर कोणतं आहे, चुकीचं कोणतं? दोघं बरोबर आहे. एक लक्षात घ्या, दोघं बरोबर आहेत. एक फिजिकल डायमेन्शनचा आहे आणि एक सूक्ष्म डायमेन्शनचा आहे. विषय लक्षात आला? एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि एक निवृत्ती मार्ग आहे. आणि ज्या व्यक्तीने हा संकल्प केला काय की मैं देह नाही नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी, हे मला समजलेलं आहे. साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर मी शेवटच्या श्वासापर्यंत चालणार आहे. बस त्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली. तो जागृत झाला, झोपलेला जागृत झाला. आणि अशा झोपलेल्या समाजाला आपल्याला जागृत करायचं आहे. जो झोपलेला आहे तोच, त्याच्यामध्ये काय असतं? द्वैत असतं. हे माझं नाही, हे त्याचं आहे. मग त्याचं मी कसा ओरबाडून घेईल? हे माझं नाहीये, हे त्याचं आहे. ही जी द्वैत भावना आहे, हीच अज्ञानाला कारणीभूत आहे. हे माझं आहे, हे तुझं आहे. आणि मग तुझं मी हिसकावून घेईल, किंवा तुझं मी चोरून घेईल, तुझं मी लुटून घेईल. मग ते काही असू शकतं, तुझं धन असू शकतं, तुझी बायको असू शकते, तुझी जमीन असू शकते. काय? जर जोरू और जमीन. जर म्हणजे काय? धन. जोरू म्हणजे बायको आणि जमीन. हे तीनच मुख्य भांडणाला
कारणीभूत ठरतात. आता जे गाजलेलं जे प्रकरण आहे त्याच्यात कारणीभूत कोण आहे? त्याला पैसे पाहिजे होते का तिला? नाही. पैसे पाहिजे पैसे जर पाहिजे तिला राहिले असते तर केतनच योग्य होता. येस ऑर नो? बरोबर की नाही? तिला पैशांची आवश्यकता नव्हती, पण चेतनला आवश्यकता कुणाची होती? सियाची. लक्षात घ्या, जर जोरू आणि जमीन या तीनच गोष्टी भांडणाला कारणीभूत आहेत आणि मनुष्याचं अधःपतन करण्याला कारणीभूत आहेत. आणि म्हणून जो जागृत मनुष्य आहे, जो सजग मनुष्य आहे, त्याने सतत आत्मोन्नतीसाठी प्रयत्न केला पाहिजे. मग आता मला वाटतं वेळ जास्त झालेला आहे. शेवटचा प्रश्न, आपण दररोज इथं काय करतो? शाबास. म्हणजे सकाळी काय करतो? दिवसभर काय करतो? रात्री झोपायच्या आधी काय करतो? म्हणजे ही जी काय आपली प्रक्रिया आहे ही खंडित आहे की अखंडित आहे? व्हेरी गुड. हा अखंड आहे हा विषय. काय? सकाळी साधना, दिवसभर सेवा, रात्री झोपायच्या आधी सत्संग. मग आता याच्यात साधना श्रेष्ठ आहे? साधना नीट समजून घ्या. सकाळी साधना करतो आपण, साधना श्रेष्ठ आहे की सत्संग श्रेष्ठ आहे? दिस इज माय क्वेश्चन. सत्संग. सगळ्या आपल्या जागी होती. सगळ्या आपल्या जागी होती. ओके. तर आता 3 उत्तर मला मिळालेत. व्यंकटेशने उत्तर दिलं करेक्ट. तुम्ही उत्तर दिलं करेक्ट. तुम्ही उत्तर दिलं करेक्ट. तिघही उत्तर बरोबर आहेत. पण एक विषय नीट लक्षात घ्या, हाच प्रश्न रामाला पडला होता. आणि रामाने, त्यांचे सद्गुरू कोण होते? रामाचे गुरु कोण आहेत? विश्वामित्र. नक्की ठरवून घे. रामाचे गुरु कोण आहेत? तुम्ही सांगा. एवढी गीता बिता चालू आहे तुमची. तुम्ही सांगा. रामाचे गुरु? तू? अरे रामायण आपला आराध्य आहे. बोला बोला बोला, सुचत असेल तर. रामाचे गुरु 2. विश्वामित्र हे क्रियायोगाचे गुरु आणि भक्ती मार्गातले गुरु कोण? वशिष्ठ. वशिष्ठ हे रामाचे भक्ती मार्गातले गुरु. त्यांनी रामाला काय शिकवलं? भक्ती शिकवली. आता राम काय? परमपुरुष आहे, प्रत्यक्ष भगवंत आहे. प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा गुरु करायला लागला. आणि श्रीकृष्णाचे गुरु कोण? सांदीपनी ऋषी. सांदीपनी ऋषी. मग आता परमात्म्याला गुरु करायची काय गरज होती? लक्षात घ्या, परमात्मा ज्यावेळेस या पृथ्वी तलावर आला त्यावेळेस तो या भौतिक डायमेन्शन मध्ये आला. आणि भौतिक डायमेन्शन मध्ये सद्गुरु वाचूने सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. फिजिकल गुरु तुम्हाला पाहिजे, लक्षात घ्या. फिजिकल गुरु. आणि फिजिकल गुरु म्हणजेच दत्तगुरु. फिजिकल गुरु म्हणजे मानवी देह धारण केलेलं गुरुतत्व म्हणजेच दत्तात्रय भगवान. विषय समजतोय तुम्हाला? आता तुम्ही म्हणाल मग माझे सद्गुरु कोण? तुम्हाला सद्गुरु शोधायला जायची गरज नाही. जर तुम्ही साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चाललात तर जसं फळ पिकल्यानंतर पोपट ऑटोमॅटिक येतो, तसा तुमच्या जीवनात जिवंत सद्गुरूचा आविर्भाव आपोआप होईल. तुम्हाला शोधायची गरज नाही. विषय समजला का नाही? आणि तुम्हालाच नाही, जगात जे लोक गुरु शोधण्याकरता वन भटकतात ना, कुठे निघाला? मी हिमालयात चाललो गुरु शोधायला. असे अनेक गेलेत आणि परत रिटर्न आलेत. आणि परत रिटर्न आलेल्यांमध्ये मोठे मोठे नाव आहेत बरं का. सांगा बरं. व्हेरी गुड. ते हिमालयात गेले गुरु शोधायला, परत इकडे आलेत. अजून एकच नाव सांगितलं. गोंदवले महाराज गेलेत शोधायला, परत इकडे आलेत. बरोबर की नाही? अख्खा भारत देश त्यांनी पालथा घातला. आणि त्यांनी कोणाला गुरु केलं? येडा तुक्या, तुकाई माता. म्हणजे आपले देऊचे तुकाराम महाराज नाही, तिकडे विदर्भातले तुकाई माता, ते त्यांचे सद्गुरू आहेत.
बरोबर. स्वामी मुक्तानंद अख्खा भारत पालथा घातला. वयाच्या 12व्या वर्षी, तुझं वय किती रे? 15. मुक्तानंदांनी वयाच्या 12व्या वर्षी एकुलता एक पोरगा आहे, एकुलता एक पोरगा, आणि आई वडिलांना सांगून टाकलं की मनुष्य देहाची आज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला. द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सिक फॉर द गॉड. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्ट करता तुमचं आमचं अस्तित्व आहे. आणि म्हणून मी आजपासून घर सोडतो आणि माझ्या सद्गुरूला शोधतो, कारण सद्गुरू वाचोने सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. हे त्याला कुठून तरी कळलं असेल. कुणाला? कुणाला? मुक्तानंदांना वयाच्या 12व्या वर्षी. आणि एकुलता एक पोराने घर सोडून दिलं. अख्खा भारत पालथा घातला आणि शेवटी मुंबई जवळ गणेशपुरी या गावी येऊन नित्यानंद महाराजांना त्याने गुरु केलं. जरा त्यांच्या जीवन स्टोऱ्या वाचा तुम्ही. त्यांचा आध्यात्मिक प्रवास कसा झाला हे ब्रँडेड लोक आहेत. विवेकानंद, रामदास स्वामी, या गुरुपरंपरेतून त्यांनी गुरु केला. गुरु त्यांना कसा प्राप्त झाला, त्याच्याकरता त्यांनी काय काय मेहनत केली, आणि मेहनत केल्यानंतर त्यांनी काय सांगून ठेवलेलं आहे हे जर तुम्ही वाचाल तरच वाचाल. विषय लक्षात आला? वाचाल तरच वाचाल. या भवसागरातून वाचायचं असेल तर या संतांचे जीवन चरित्र आपण वाचले पाहिजे. आणि थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हाच बोध सापडे खरा. तर आपल्या जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण करून घ्यायचं असेल तर आपण जे 84 लक्ष योनी फिरत 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 आपण इथं आलेलो आहोत. आणि इथं मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो की हा तुमचा शेवटचा जन्म असू शकतो. हा तुमचा शेवटचा जन्म असू शकतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकवण्याची 1001% गॅरंटी. 100% नाही, किती? 1001% गॅरंटी. जो छाती ठोकून सांगतो त्याने त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असतो आणि म्हणूनच तो सांगू शकतो. येस ऑर नो? नाहीतर कोणी पण छाती ठोकून सांगणार नाही. मग माझं हे वाक्य नीट समजून घ्या की हा तुमचा शेवटचा जन्म असू शकतो. माझा तर आहेच. ओके, तुमचा असू शकतो, तुमचा पण आहेच असं मी का नाही म्हणत, कारण तुमच्या वासना अजून पूर्णपणे गेलेल्या नाहीत. तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा, काय नाही बाबा अजून पोरग लय लहान आहे माझं, बरोबर की नाही? नाही, अरे अजून वडापाव खायचा, किती मस्त लागतो, मुंबईचा भारी, बरोबर की नाही? तर ह्या सगळ्या ज्या इच्छा आकांक्षा अपेक्षा, आणि ज्यावेळेस आपण वर जायच्या गोष्टी करतो त्या कोणालाच आवडत नाहीत. नाही बाबा माझं चांगलं आहे, घर आहे, बायको आहे, सोन्यासारखे लेकरं आहेत माझे, आणि कुठे तुम्ही वर जायच्या गोष्टी करता? नका असं अभद्र बोलू नका. असं सुद्धा काही नाही वाटू शकतं. आणि म्हणून आपण झोपून राहण्याकरता काय सोय केली माहिती का? झोपून राहण्याकरता आपण काय सोय केलेली? आपली स्मशानभूमी जी ना ती अशा ठिकाणी असते ना आपल्या नजरेसच पडत नाही. सामान्यपने स्मशानभूमी नजरेसच पडत नाही, पण हे सत्य आहे की आपण जर मर्त्य जगात जन्माला आलेलो आहोत तर एक ना एक दिवस आपण मरणार आहोत. मग माझं म्हणणं काय माहिती का? जर माझा बस चालेल ना तर मी स्मशानभूमी कुठे काढेल माहिती का? तळेगाव चौकात. स्मशानभूमी तळेगाव चौकात, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला कळलं पाहिजे की माझा शेवट इथं आहे. विषय लक्षात आला की नाही? आणि आपण हे विसरतो की माझा शेवट इथं आहे, आणि म्हणून थोडे दिवस सियाला वाटतं काय चेतन बरोबरच राहावं. थोडे दिवस, कधी जाईल कोण काळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, हे माहिती आहे. पण तरी पण स्मशानभूमीकडे नको जाऊ बाबा, संध्याकाळचं नको जाऊ तिकडे. आणि एखादी अंत्ययात्रा आणि प्रेत दिसलं ना, एखादी आई आणि मुलगा जात असेल तर आई पहिले काय करते? त्या मुलाचे डोळे बंद करून घेते. नको बघू. का बघू देत नाही त्याला का बघू देत नाही? नाही नको, माझ्या पोरापुढे एवढं आयुष्य आहे आणि तो ही अंत्ययात्रा आणि प्रेत यात्रा कशाला बघतोय? अरे बघा, मी काय म्हणतो, बघा आणि समजून घ्या की आपण पण एक दिवस तिथं असणार आहे. हे सत्य आहे, तुम्ही नाकारू नाही शकत. तुम्ही 2-4 दिवस, 2-4 वर्ष, 20-25 वर्ष, 100 वर्ष, त्याच्यानंतर एक ना एक दिवस आपण तिथं असणार आहेत. हे सत्य जेवढ्या लवकर आपण स्वीकारू, मला असं वाटतं तेवढ्या लवकर आपण जागृत होऊ. आणि म्हणून स्मशानभूमी
स्मशानभूमी आत्ताच्या नियमानुसार गावाच्या बाहेर असते. कारण काय? आपल्याला झोपून राहायला आवडतं, आपल्याला जागृत व्हायचं नाहीये. आणि ज्याने मृत्यू बघितला तो जागृत झाला. इतकं सोपं आहे. ज्याने मृत्यू बघितला तो जागृत झाला. आणि आपलं हे जागृती अभियान आहे. तसं पाहायला गेलं व्यंकटेश, आपल्याला जागृत करायची गरज नाहीये. नुसतं आजूबाजूला यांनी डोळे उघडून बघितलं ना तरी जागृत होऊन जातील. पण विषय असा आहे, झोपून राहायला प्रत्येकाला आवडतं, म्हणून व्यंकटेश फोन उचलत नाही सकाळी. असो. श्री गुरुदेव दत्त.